पण आता आधुनिक भारताचा इतिहास सुरू करायच्या पहिले जरासं तुम्हाला काय माहित पाहिजे, आपलं जग कसं कसं आहे ते माहित पाहिजे. कारण आधुनिक भारतात इतिहासात कोण आहे गोंधळ घालायला? सगळे इंग्रज आहे ना. मग आपलं इंग्रज आपल्या भारतात आले कुठून? त्यासाठी थोडं जग माहित पाहिजे की नाही. मग आता पृथ्वी गोल आहे, त्याच्यावर आपल्याला माहित आहे इकडे कोणता खंड आहे, अतिपश्चिमेला कोणता खंड आहे. कसं होईल? कोणता खंड आहे इकडे अतिपश्चिमेले? कोणता खंड आहे इकडे अतिपश्चिमेले? हे कोणता आहे? दक्षिण अमेरिका. हे उत्तर अमेरिका. इथं असा ग्रीनलँडचा तुकडा आहे. इथं काय आहे? इंग्लंड आहे. लक्षात. मग इकडे असा बाल्टिक समुद्र आहे, असा इथं ना पुरा. इकडे मग कोण आहे? आशिया खंड. ठीक आहे. आणि इथं मोठाच्या मोठा असा खाली आफ्रिका खंड. इकडे कोणता आहे? ते आपला भारत देश येते. ठीक आहे. इथं मध्ये अरेबियन कंट्री आहे समजा थोडेफार अशा. इकडे कोण आहे? भारत आहे. लक्षात. खाली तिकडे ऑस्ट्रेलिया खंड येते. इकडे इकडे कोणते येते? ऑस्ट्रेलिया खंड. ठीक आहे. इथं आपण पद्धतशीर असा भारत संबंधासाठी असा करू. ठीक आहे. आलं लक्षात. ते कोणता खंड आहे? आशिया. हा युरोप खंडाचा भाग. ठीक आहे. इथं इंग्लंड, हे आफ्रिका, हे भूमध्य समुद्र, हे ग्रीनलँड, हे उत्तर अमेरिका, हे दक्षिण अमेरिका. हे खालचा खंड असते तिकडे कोण? अंटार्क्टिका खंड. वर आर्टिक महासागर. हे पूर्ण असं गोल पृथ्वीवर जुटलेलं आहे. आलं लक्षात. समजून आलं का? पृथ्वी पाहिली का नाही कधी? त्याच्यावर असे खंड आहे ना बसलेले. आपण ते पान फाडलं असं पूर्ण पृथ्वी गोल पृथ्वी काय केली अशी ओपन केली, तर अशा पद्धतीने तुम्हाला ते खंड दिसणार. ठीक आहे. मग आता आपण जरा काय करू? छोट्या पद्धतीनं समजून घेऊ. ठीक आहे. समजलं ना. आपला हात जरा लंबा चालते म्हणून मोठा मोठा नकाशा झाला. असं आपलं जग आहे जवळपास. ऑस्ट्रेलिया खंड आहे. ठीक आहे. आपले बेट आहे. ठीक आहे. आता भारत इथं होता, म्हणजे आहे, होता नाही. भारत काय इथं बसलेला आहे. तुम्हाला माहित आहे पृथ्वीवर भारत कुठं आहे? उत्तर पूर्व गोलार्धात. आलं लक्षात. आणि हे कुठं आहेत? आपण पाश्चिमात्य लोक म्हणतो ना इंग्रज आले, कुठे आहेत ते? पश्चिमेकडे आहे. झिरो मेरिडियन कुठून जाते? इंग्लंड मधून जाते की नाही. त्याच्या इकडचे सगळे कोण असते? पाश्चिमात्य लोक. ठीक आहे. आता आधुनिक भारताचा इतिहास सुरू करताना सगळ्यात पहिले तुम्हाला तारीख माहित पाहिजे, 1453 ची. कोणती? 1453. 1453 हे तारीख. आता पहिले काय होतं? असं नाही आहे की वास्को द गामानच भारत शोधला, अगोदर भारत माहित नव्हता. ठीक आहे. भारत तिथंच आहे ना, अनादिकालापासून भारत तिथंच आहे. ठीक आहे. विषय काय झाला की जे जमिनीचा मार्ग होता व्यापार करण्याचा, तो बंद झाला. तो का बरं बंद झाला? तर मग त्याला राजकीय कारण आहे. लक्षात. जमिनीचा जो मार्ग होता युरोप खंडासोबत जुळत होता भारताले, तो कुठून होता? तुर्कस्तान मधल्या इस्तंबूलवरून. कुठून? तुर्कस्तान मधल्या इस्तंबूलवरून. तर आपण लोक अरबांशी व्यापार करायचो, आणि मग अरब काय करायचे? समोर तिकडे युरोप सोबत व्यापार करायचे. अरबी लोक माहिती ना, हबीबी इच्छे. लक्षात. हा पट्टा मध्य आशियाचा. लक्षात. इथं राहतात ना अरबी लोक. मग आपला व्यापार याच्यासोबत व्हायचा आणि हे इथून माल इकडे न्यायचे. लक्षात. मग या लोकाले आपल्यावर अगोदर सिकंदरनं पण आक्रमण केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? सिकंदरले. सिकंदर म्हणजे कोण? अलेक्झांडर. ठीक आहे. जुन्या प्राचीन काळात सिकंदरनं काय केलेलं? आक्रमण केलेलं आहे भारतावर. मग याचा अर्थ भारत अगोदर नव्हता का त्याला माहित होता. ठीक आहे. इंडस नदीवरून म्हणजे सिंधू नदीवरून भारताचं नाव काय पडलं? इंडिया. इंडसवरून इंडिया नाव पडलं ना. इंडसवरून काय नाव पडलं? इंडिया. म्हणजे त्यांच्या ग्रंथांमध्ये सुद्धा काय नाव होतं? इंडिया नाव होतं. त्याला माहित होतं की इंडिया नावाचा देश कुठेतरी आहे आणि जो खूप जास्त समृद्ध आहे, असं त्याला माहित होतं. पण विषय काय झाला? आता इकडून हे अरब लोक अगोदर व्यापार करायचे, त्याच्यासोबत त्याची गरज भागत होती सामानांची. ठीक आहे. आपण भारतीय जे व्यापार आहे तो कशासाठी प्रसिद्ध होता? वस्त्र उद्योग आणि मसाले. कशासाठी प्रसिद्ध होते त्या काळात? वस्त्र उद्योग आणि मसाले. याच्यासाठी भारतीय पूर्ण बाजारपेठ प्रसिद्ध होती. पण विषय काय झाला? 1453 मध्ये जे आपला तुर्कस्तान आहे, आता सध्याचं तुर्कस्तान, बरोबर, नंतर जग बदलत गेलं ना, नकाशे बदलत गेले. अगोदर आपला भारत एकत्र होता तसा,
पाकिस्तान वेगळा काढला, बांगलादेश वेगळा काढला, म्यानमार वेगळा निघाला. मग हे जसं जसं जग समोर गेलं तसं आता नावं बदलले. पण तेव्हा ऑटोमन नावाचं राज्य होतं. कोणतं? ऑटोमन किंवा ऑटोमन. ठीक आहे, ऑटोमन. ऑटोमन किंवा ऑटोमन नावाचं राज्य होतं. आता या ऑटोमन नावाचं राज्य कुठं होतं? तुर्कस्तानच्या एरियात. आलं लक्षात? याने काय केलं? इटलीवाल्यापासून इस्तंबूल जिंकून घेतलं. आलं लक्षात? काय जिंकलं? इस्तंबूल. इस्तंबूल म्हणजे तेव्हाचं कॉन्स्टँटिनोपॉल शहर. कोणतं? कॉन्स्टँटिनोपॉल. शहराचं नाव काय होतं? कॉन्स्टँटिनोपॉल. त्याला आताच नाव काय आहे? इस्तंबूल. इस्तंबूल. ठीक आहे, काय नाव आहे आताचं? इस्तंबूल. तर हे शहर कोण जिंकलं? तुर्कांनी. कोणी जिंकलं हे शहर? तुर्कांनी. तुर्को लोकांनी हे शहर जिंकलं. आता ते शहर अशा ठिकाणी आहे, ते शहर कसं आहे? अशा ठिकाणी आहे ते 2 खंडात पण येते. लक्षात? पुढे येते 2 खंडात. युरोप खंडात येते आणि आशिया खंडात येते. थोडासा तिथं चिंचोळा भाग म्हणजे स्ट्रेट आहे समुद्राचा, लगेच जिंकून तिकडे जाता येते. लक्षात? तर जमिनीहून असा तिथं व्यापार होत होता. पण ते शहर जिंकल्यामुळे आता युरोपियनांना नवीन मार्गाची गरज भासू लागली. लक्षात? काय झालं? मराठी जास्त भारी उरली काय? सध्या आपल्या जनरल भाषेत चालली काय? ठीक आहे. युरोपच्या लोकांना काय उरायलं? जे व्यापारी होते, खलाशी होते, त्याले काय उरायलं की रस्ता नवीन पाहिजे आता व्यापारासाठी. मग आता कसं करायचं? कारण इकून जमिनीचा मार्ग, त्याला खुशकीचा मार्ग म्हणतात. जमिनीच्या मार्गाने व्यापार लोक काय म्हणायचे? खुशकीचा मार्ग. माझा वाजला का मोबाईल? पा आता झालं चालू. पा काय झालं? मग जमिनीचा जो मार्ग आहे तो काय झाला? बंद झाला. कशामुळे? तुर्कांना इस्तंबूल जिंकल्यामुळे. लक्ष द्या, इतिहास होय, सायकल लक्षात राहिली पाहिजे, क्रोनॉलॉजी. मग गेलं की उडून गेलं एकदा. 1453 तुर्कांनी इस्तंबूल जिंकून घेतलं. लक्षात? त्याच्यामुळे मग युरोपियनांना काय झालं? इकडचा रस्ता बंद झाला. मग आता काय करायला लागेल? व्यापारासाठी नवीन मार्ग शोधायला लागेल ना. पूर्वीकडच्या देशासोबत व्यापार करण्यासाठी इकडून जाऊ शकत नाही. इकडून रशिया आहे, वरून आर्टिक सागर आहे, पूर्ण थंडगार आहे. लक्षात? मग आता युरोपियन जे आहे ते कुठून येणार? अटलांटिक महासागरातून. कुठून येणार? अटलांटिक महासागरातून. मग वेगवेगळे लोक जे जहाजीवर ज्यांचं काय असते? वर्चस्व असते, खलाशी ज्याला म्हणतो आपण, जहाजी चालवणारे. ठीक आहे, ते खलाशी निघाले जलमार्ग शोधण्यासाठी, भारतात पोहोचासाठी. ठीक आहे, आपण काय म्हणतो? भारताचा शोध लावला. ते तसं नाही आहे, ते जलमार्गाचा शोध लावला भारताकडे येण्यासाठी. ठीक आहे, कशाचा शोध लावला? जलमार्गाचा. ठीक आहे, मग आता पाहू. मग आता कुठं कुठं उल्लेख नाही का? बोर्सेलोम्यू आहे, बोर्सेलोमी डायस. ठीक आहे, तर टी कुठं कुठं स्पेलिंग पाहिजे सांगतो, बोर्सेलोमी आहे. तर टी सायलेंट असते, यस असते, बोर्सेलोमी डायस. आता बोर्सेलोमी डायस निघाला 1488 मध्ये जलमार्गाच्या शोधात. ठीक आहे, कुठं निघाला? 1488 मध्ये जलमार्गाच्या शोधात असतो. 1453 आहे ना, त्याच्यानंतरची तारीख आहे. 1400 किती? 1488 बोर्सेलोम्यू डायस हा निघाला शोधात इथून इकडे अटलांटिक महासागरात. पण झाला काय विषय? हा काही पोहोचला नाही पूर्ण भारताकडे येऊन. हा थांबला इथं आफ्रिका खंडाच्या टोकावर. ठीक आहे, मग आता जो जमिनीचा एकदम चिंचोळा भाग असतो असा पाण्यात गेलेला, इकडून पाणी इकडून पाणी, एकदम चिंचोळा भाग, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? केप म्हणतो. काय म्हणतो? केप म्हणतो ना. ठीक आहे, तर इथं आल्यानंतर आता त्यानं या ठिकाणाचं नामकरण काय केलं मग लोकांना? केप ऑफ गुड होप, म्हणजे आशेचं किरण. गुड होप म्हणजे चांगलं किरण. ठीक आहे, मग भविष्यात होऊ शकते की इकडे मार्गाचा शोध लागेल, म्हणून त्याला आपण कसं नाव दिलं? केप ऑफ गुड होप. मग तो इथपर्यंत आला, इथून वापस चालला गेला. आलं लक्षात? मग समोर 1498 इटलीचा वास्को द गामा नाही, इटलीचा कोण? इटलीचा कोलंबस हा खलाशी. 1498 का? 1492. 1492 आलं लक्षात? 1498 वास्को द गामाची आहे. 1492 ठीक आहे. 1492 मध्ये इटलीचा कोलंबस कुठे निघाला? जलमार्गाच्या शोधात भारताकडे येण्यासाठी. ठीक आहे,
पण झालं काय विषय, आता जलमार्ग मार्ग शोधताना थोडा भूगोलाचा अभ्यास पाहिजे. आला लक्षात? समुद्रावरून चालला ना, वारे कसे वाहू राहिले, उन्हाळा आहे का हिवाळा आहे, वातावरणाचा दाब पा लागते, त्याच्यानुसार मग वारे वाहत असतात. आता कोलंबस अशा वेळेस निघाला की त्याला काय केलं, वाऱ्यानं या दिशेला लोटलो. ठीक आहे, तर सांगा क्लास आवाज कमी करावा नाही, बाजूला बसा म्हणा. आता 1492 इटलीचा खलाशी कोलंबस निघाला कोणाच्या शोधात, भारताच्या. ठीक आहे, पण झालं भौगोलिक कारणामुळे वाऱ्यानं त्याला कुठं नेलं, जहाजीले इकडे, कुठं, अमेरिकेकडे. तेव्हा अमेरिका होता का अस्तित्वात, भूभाग होता, या लोकांना माहित नव्हतं. समजलं का, की इकडे बी भूखंड आहे म्हणून. ठीक आहे, इथेही लोक होते ना, इथे लोक होते जुन्या काळात, इकडून असे लोक इथे गेलेले आहे. हे जुटले नाही, इकडून इकडे अलास्का हा जुटलेला आहे भाग, बेरिंगच्या स्ट्रेटवरून इकडचे लोक असे जाऊन इथं, मग कारण माणसाचा उगम कुठे झालेला आहे, आफ्रिकेत. माणसाचा उगम कुठे झालेला आहे, आफ्रिकेत. ठीक आहे, आफ्रिकेतून माणसं पसरले असे, मग हा भूभाग इकडे अलास्काला जुटलेला आहे की नाही, पृथ्वी गोल आहे ना, हा भूभाग इथं अलास्काला जुटलेला आहे. तर बेरिंगची स्ट्रेट, इथं जे समुद्राची खाडी आहे, ते हिवाळ्यात काय होते, पूर्ण गोठते. गोठल्यामुळे मग इकडची जे लोक आहे, कुठले, रशियामधले, ते कुठे आले, उत्तर अमेरिकेत. मग इकडे पसरले माणसं, मानव प्राणी पसरला ना इकडे दोन्ही खंडात, पण नंतर संपर्क तुटला. लक्षात, म्हणून व्यापार राहायला माहितच नव्हतं की इकडे बी भूखंड आहेत म्हणून. पण मग हा जो कोलंबस आहे, हा वाऱ्यासोबत इकडे लोटला गेला समुद्रातून, तो आला इकडे बहामा बेटावर. कोणतं बेट, बहामा बेट. हे बहामा बेट कॅरेबियन सी मध्ये येते. इथं छोटासा कॅरेबियन समुद्र आहे, हा जो आहे ना इथला असा कोपरा, इथं कॅरेबियन सी आहे. ठीक आहे, कॅरेबियन बेट म्हणतो आपण त्याला. आपला तो क्रिकेटर आहे ना, तो काळा एकदम उंच उंच, त्याचं नाव काय, क्रिस गेल. हा, तिथच्या देशाचे ते बहामा नावाचं बेट. ठीक आहे, मग बहामावर तो कोलंबस पोहोचला. नंतर त्याला काय वाटलं, आपण भारतात पोहोचलो बा. आलं लक्षात? मग त्यानं इथून जेव्हा या अमेरिकेशी कॉन्टॅक्ट केला, तर या अमेरिकेत त्याला लोक गोरेपान दिसले. कसे दिसले, गोरेपान. तर त्यानं नाही का, मग त्याला वाटलं आपण भारतात पोहोचलो, तर त्यानं त्याला तिकडे काय म्हटलं, रेड इंडियन. लाल आहे ना म्हणून रेड इंडियन शब्द पाडला तिकडे. म्हणून तिकडच्या आदिवासी आले, तिकडच्या लोकांना काय म्हणतात, रेड इंडियन्स म्हणतात, जुने कुठले, अमेरिकेतले. ठीक आहे, आपल्या म्हणते का रेड इंडियन नाही, ते कोलंबसले खुशी झाली की बा मी पोचलो मस्त आता भारतात, आपण आता युरोपात जाऊन पुन्हा सांगू भारत सापडला. ठीक आहे, पण 1497, ठीक आहे, कधी, 1497 अमेरिगो वेस्पुसी हा व्यक्ती, ठीक आहे, हा व्यक्ती इकडे गेला कोलंबसच्या मागं, आणि त्याला सांगितलं की दिस इज नॉट इंडिया, हा भारत आहे का नाही. म्हणून मग त्या अमेरिकेच्या नावावरून त्याचं नाव काय पडलं त्या खंडाचं, अमेरिका. हे दोन खंड इथं जुटलेले होते, संयोग भूमीनं जुटलेले आहेत ना, म्हणून वरचा उत्तर अमेरिका आणि खालचा दक्षिण अमेरिका. कोणाच्या नावावरून, अमेरिगो वेस्पुसी. आलं लक्षात? मग आता हा कार्यक्रम झाला 1497 पर्यंत. आलं लक्षात? मग पुन्हा भारताच्या शोधात खलाशी निघाले. लक्षात? मग 1498 मध्ये इटलीच्या राणीनं सनद दिली की बा शोधा. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये नाही का काय विषय माहितीये का, इकडे पोर्तुगीज काऊन शोधायला आले. आलं लक्षात? पोर्तुगीजाचा इंग्रज आणि पोर्तुगीजांचा प्रभाव पूर्ण पूर्वेकडे आहे, स्पॅनिश लोकांचा प्रभाव पूर्ण इकडे पश्चिमेकडे आहे. आलं लक्षात? इथून जर रेष टाकली अटलांटिक मधून, तर इकडे पोर्तुगीज आले शोधत शोधत, इकडे नंतर स्पॅनिश गेले. कारण तुम्ही पहा दक्षिण अमेरिकेत पूर्ण स्पॅनिश भाषा आहे फेमस. लक्षात? दक्षिण अमेरिकेतील देश कोणते आहे, ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे, स्पॅनिश. पोर्तुगीजाचा आणि स्पॅनिश लोकांचा एक करार होता की अटलांटिकच्या मधातून एक आपलं लॅटिट्यूड माहिती आहे तुम्हाला, त्यांची एक ठरली होती की या लॅटिट्यूडच्या पूर्वेकडचं म्हणजे पश्चिमेकडचं तुम्ही शोधा आणि पूर्वेकडचं आम्ही शोधू, म्हणजे भांडण व्हायचं काम नाही. हा जागतिक इतिहासातला पार्ट आहे. ठीक आहे, मग आपल्याकडे आता पोर्तुगीज खलाशी निघाला कोण, वास्को द गामा. वास्को द गामा निघाला. आता हे कोणी शोधलं होतं, बार्सिलोम्यू डायसनं. कोणतं, केप ऑफ गुड होप. म्हणजे इथपर्यंत पोहोचलेले होते ते आफ्रिकाच्या खंडावर, आफ्रिकाच्या एकदम शेवटच्या टोकावर.
आफ्रिकाच्या शेवटच्या टोकावर कोण पोहोचलेला होता? बार्सिलोना डायस पोहोचलेला होता. म्हणजे इथपर्यंत आता माहित झालं. ठीक आहे. मग आता वास्को द गामा आला शोधत शोधत इथून मग आता याला काय नाव काय ठेवलं या केप ऑफ गुड होपले? मराठीत काय म्हणतो आपण? आशेचं किरण. इंग्लिशमध्ये केप ऑफ गुड होप. ठीक आहे. विचारते कोणत्या खंडावर आहे आणि कोणत्या देशात येते? साऊथ आफ्रिका. हा आफ्रिका खंड आहे ना, त्याचा हा साऊथ पार्ट, त्याच्यातही इथला जो देश आहे त्याचं नावच आहे साऊथ आफ्रिका. आलं लक्षात? हा. मग पुढे वास्को द गामा इथून अरबी लोकांच्या मदतीनं. आता बा वास्को द गामा भारतात कधी आला? तारीख 20 मे. मे महिन्यात काय असते आपल्या इथं? उन्हाळा. मे महिन्यात काय असते? उन्हाळा. जागतिक भूगोलाचा जर विचार केला, मे जून बरोबर, म्हणजे सूर्य इतक्यात आहे. सूर्य कुठे आहे? कर्कवृत्ताच्या जवळपास आहे ना. म्हणजे सूर्याचे किरण कुठे पडून राहिले? उत्तर गोलार्धात जास्त. दक्षिण गोलार्धात काय आहे? थंडी. म्हणजे दक्षिण गोलार्धात काय जास्त? दाब आहे. दाब जिकडे थंडी तिकडे दाब जास्त. आपण ते पाहू समोर. सध्या समजून घ्या. भूगोलात जिकडे थंडी जास्त तिकडे दाब जास्त, जिकडे उष्णता जास्त तिकडे दाब कमी, कारण वातावरण एक्सपांड होते ना, दाब कमी होते. ठीक आहे. मग आपण इथे येतो कर्कवृत्तावर. लक्षात? इकडे दाब दक्षिण गोलार्धात काय झालता? दाब जास्त झालता. 20 मे आहे ना. आता सॉरी, हे कर्कवृत्त, हे विषुववृत्त. तो इकडून येऊन राहिला बरोबर. दाब इकडे काय जास्त. दाब कसा आहे इथं? दाब जास्त. भूगोलही काम करते. ठीक आहे. तर जेव्हा इथं दाब जास्त होता तेव्हा आपल्या इथे दाब कसा होता? कमी होता, कारण आपण कुठे येतो? उत्तर गोलार्धात. कारण सूर्य कुठे आला? कर्कवृत्ताकडे. दाब वारे कुठे वाहत असतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. हा वैश्विक नियम आहे. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. कमी दाबाकडून वारे जास्त दाबाकडे वाहणार का? कधीच नाही. जास्त दाबाकडून कमीकडे भर होईल ना, जिकडे कमी आहे तिकडे. मग हिवाळा, सॉरी, इकडे काय राहील? हिवाळा. आपल्याकडे काय होता? उन्हाळा. त्याची जाज इथून निघाली तर वारे कुठे वाहू राहील? ते या साईडनं. लक्षात? समजलं का? ओव्हरऑल फक्त लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवा? ओव्हरऑल. ठीक आहे. वारे अशी वाहत नाही. ती अजून भूगोलाचा पार्ट मला मग ती बारीक सारीक अजून जास्त आहे तिकडे. वारे कुठे वाहू राहिले होते? उत्तरेकडे. मग त्याची जाज अरबी लोकांच्या मदतीने कुठे आली? आपल्या भारतात, कालिकत बंदरावर. ठीक आहे. कालिकत बंदर कोणत्या राज्यात आहे? केरळमध्ये. ठीक आहे. कालिकत बंदरावर केरळमध्ये येऊन कोणाची जाज थांबली? वास्को द गामाची. जवळपास 170 लोक घेऊन वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी. कोण आहे? वास्को द गामा पोर्तुगीज खलाशी. तारीख आहे 1498. 20 मे 1498. कोण आहे हा? वास्को द गामा पोर्तुगीज खलाशी. खलाशी म्हणजे कोण? जहाजीवरून व्यापार करून नवीन मार्ग शोधणारे. ठीक आहे. व्यापारासाठी. आता हे जे आहे कोण? कोलंबस इटलीचा. तुम्हाला माहित पाहिजे पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी. बाकीचं काही मग जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. वास्को द गामा 20 मे 1498 भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केरळ राज्यात कालिकत बंदरावर. कोणत्या बंदरावर? कालिकत. इंग्रज लोक त्याला कॅलिकट मध्ये. आलं लक्षात? कालिकत बंदरावर पोहोचला. तर किनारपट्टीवर जे लोक राज्य करत होतात तिकडे, कधी? त्या काळात केरळमध्ये, त्याला झामोरीन म्हणतात. काय म्हणतात? झामोरीन नावाचाच एक राजा नव्हता. झामोरीन म्हणजे काय? जे किनारपट्टी, जसं आपण म्हणतो ना आंग्री लोक, हे कोळी लोक, आंग्री अळनादेश पाहिलं का आपण, तसं मग हे दक्षिण भारतात झामोरीन. मग या झामोरीन राजानं त्याचं तिथं काय केलं? स्वागत केलं. लक्षात? तिथचा जो लोकल एक स्थानिक जो राजा होता त्यानं काय केलं? त्याचं स्वागत केलं 1498 मध्ये. कोणाचं केलं स्वागत? वास्को द गामाचा. मग पहिला आलेला पोर्तुगीज खलाशी कोण आहे भारतातला? वास्को द गामा. कधी आला? 1498 मध्ये. आलं लक्षात? पंद्या मग पाणी द्या ना. समजलं का? एवढं समजलं का? ठीक आहे. मग आता 1498 म्हणजे कोणतं शतक संपत आलं? 15वं संपलं ना. 15वं शतक संपलं, कारण 15ची भरती करू राहिलं ना, 15वं शतक संपत आलं. मग 1502 मध्ये
आता हे जेव्हा आला होता वास्को द गामा, हे जवळपास किती लोक घेऊन आला होता? जवळपास 170 लोक घेऊन आला होता. याच्यातले 55 लोकच त्यानं वापस नेले सोबत, कारण बाकीचे आजारानं वगैरे वगैरे प्रवास सोपा होता का? इकडून नवीन इलाक्यात, नवीन वातावरण, लक्षात, मेंटली टॉर्चर झाले ना ते वातावरणामुळे जहाजीत. तर 170 लोकांपैकी 55 वापस गेले, बाकीचे मेले मधातच. ठीक आहे. मग आता जेव्हा तो भारतात आला तर तेव्हा त्यानं भारत पाहिला, बरोबर. इथं त्याला सर्वात आकर्षक गोष्टी कोणत्या वाटल्या? कपडा तर पहिलेच माहित होता, मसाले कोणत्या वाटल्या? मसाले. त्याने जाताना मसाले घेऊन गेला सोबत. कोण? वास्को द गामा. वास्को द गामाने जवळपास 7 जहाजी मसाल्याच्या सोबत नेल्या. हेच जामोरीनच त्याला दिल्या मसाले वगैरे. की आपल्याला माहिती आहे केरळ जे आहे ते मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात लवंग वगैरे कुठे पिकते? दक्षिण भारतात. ठीक आहे. मग आता यांनी मसाले नेले. आपला ब्लॅक पेपर म्हणजे कोण? मराठीत काय म्हणतो ब्लॅक पेपर म्हणजे? मिरे, काळे मिरे. ठीक आहे. काळे मिऱ्याले जुन्या काळात भारतात यवन प्रिय म्हणत आहे. काय? यवन प्रिय. यवन म्हणजे फॉरेनर्स, त्यांना आवडणारे मिरे, म्हणून ते मिरेला काय म्हटलंय? यवन प्रिय. ठीक आहे. तर हे त्याले आपल्या भारताचे मसाले इतके जास्त आवडले, त्यातल्या त्यात कोण? मिरे. कारण तिकडे थंडीत राहतात ना ते, आणि मिऱ्याचा काढा आपण पितो, माहिती आहे ना, एकदम चवदार लागेल. थंडीच्या दिवशी पितो आपण, खोकला वगैरे झाल्यावर. तर मग ते त्याचं नावच यवन प्रिय पडलं. तर भारताचे मसाले फेमस झाले. जवळपास त्यांना इथून जे 7 जहाजी नेल्या, 60% त्याने त्याच्यावर काय केला? नफा कमवला. ठीक आहे. मग इकडच्या लोकांच्या मनात लालूच येणार नाही काय? इकडच्या लोकांच्या मनात लालूच येईल ना, की अजून आपण मसाले आणून इकडे विकू बाजारपेठेत. मग सगळे हलकट इकडे आले आपल्याकडे भारतावर आक्रमण करण्यासाठी. ठीक आहे. त्यांच्यात काय होईल? मग रेस लागेल ना. ठीक आहे. की इथल्या जमिनीवर कोण अधिकार गाजवाचा? त्याला हे माहित होतं की भारतीय लोक हे अंधश्रद्धामध्ये खूप जास्त वेळलेले आहे. काहून? कारण की त्याचं नाव काय त्या पुस्तकाचं, त्या नियमाचं? सिंधू बंदी. काय नाव होतं त्या नियमाचं? सिंधू बंदी. मनुस्मृती वगैरे होतं ना पहिले. ठीक आहे. तर सिंधू बंदी कायदा. कोणता नियम? सिंधू बंदी कायदा. हा कायदा धर्मशास्त्रानुसार होता. सिंधू म्हणजे कोण? सिंधू नदी नाही. सिंधूचा अर्थ काय होते? सागर, समुद्र. सिंधूचा अर्थ काय होते? सागर आणि समुद्र. सिंधू बंदी कायदा मग काय सांगते? की 6 मैलच्या पुढे जाणे का नाही. भारतीय धर्मशास्त्रानुसार 6 मैलाच्या पुढे जायचं नाही. 1 मैल म्हणजे जवळपास किती होते? 1600 मीटर. गुन्हेला 6 करून टाका. याच्या पुढे जायचं नाही. ठीक आहे. अगोदर त्याला जहाजी नव्हत्या का भारताजवळ? होत्या. पण याच्यापेक्षा समोर जायचं नाही, हा सिंधू बंदी कायदा सांगते. कारण जो समुद्र आहे तो काय? श्रीसागर आहे. काय आहे? श्रीसागर. विष्णूचं घर आहे, तिकडे देव राहते. आपण तिकडे जायचं नाही. म्हणजे हे कायद्यानुसार काय होतं? बंद होतं. हे इंग्रजांना माहित होतं की हे लोक अंधश्रद्धाळू आहे, तर आपण तिथे त्याचा फायदा घेऊ शकतो. म्हणजे युरोपियन लोकांना माहित होतं. तर ते लोक मग आले आपल्या कुठं? भारतात आले. लक्षात. मग त्यांच्यात रेस लागली, आपण जाऊ, आपण आक्रमण करू, आपण तिथं वसाहती स्थापन करू. मग आता सगळ्यात पहिले आले पोर्तुगीज. आपल्याला पोर्तुगीजचा अभ्यास पहिले करावा लागेल. लक्षात. मग त्याला समजलं इकडे भरपूर सारा काय भेटणार आहे, आपल्याला उत्पन्न भेटणार आहे, उत्पादन भेटणार आहे. तर त्याच्यानुसार मग तिकडे रेस लागल्यानंतर आपापल्या तिकडच्या जे देश होते, युरोपियन देश, स्पॅनिश झाले, डच झाले, इंग्रज झाले, त्यांनी मग त्यांच्या राजाने काय दिले? सनदी दिल्या की जा आणि व्यापार करा. ठीक आहे. पोर्तुगीजामध्ये सगळ्यात पहिले कधी? 1502 पहिला पहिला त्याचा गव्हर्नर त्याने पाठवला भारतावर. ठीक आहे. वास्को द गामा एकदाच नाही, दुसऱ्यांदा आला होता. वास्को द गामा एकदा नाही, 2 वेळा येऊन गेला. ठीक आहे. ते तुम्हाला आता एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाही. 1498 ला आला. 20 मे तारीख होती. खुशकीचा मार्ग बंद झाला. इथून सुरुवात करायची अभ्यासाची 1453 पासून आधुनिक भारताची. ठीक आहे. मग आता पोर्तुगीज भारतात आले पहिले. आता हे पहिले क्रम पा. एक सुरुवात केली आपण, तर पहिले कोण आलं भारतात? पोर्तुगीज. कोण आलं पहिले? पोर्तुगीज. दुसऱ्यांदा कोण आलं? मग डच. दुसऱ्यांदा कोण आलं? डच. तिसऱ्यांदा इंग्रज. कोण आलं? इंग्रज. आणि चौथ्यांदा स्पॅनिश. कोण आलं? फ्रेंच. स्पॅनिश नाही, सॉरी. कोण आलं? फ्रेंच. कोण आलं? फ्रेंच.
फ्रेंच आले. जाताना काय क्रम आहे, आले जे सर्वात पहिले ते सर्वात शेवटी गेले. आलं लक्षात, जे सर्वात पहिले आले ते सर्वात शेवटी गेले. दुसऱ्या क्रमांकावर डच गेले, तिसऱ्या क्रमांकावर इंग्रज गेले, आणि फ्रेंच सर्वात नाही. पहिले कोण गेलं, पहिले डच मग फ्रेंच, दुसऱ्या नंबरवर फ्रेंच. पहिले डच, दुसऱ्या नंबरवर फ्रेंच, तिसऱ्या नंबरवर इंग्रज, आणि चौथ्या नंबरवर जे पहिले आले ते सगळ्यात शेवटी गेले. हा जर क्रम बरोबर लक्षात ठेवला, जे पहिले आले ते सर्वात शेवटी गेले. दुसऱ्यांदा मग फ्रेंच का, पहिले कोण गेलं, हे शेवटी गेले ना, तर यायले पहिला टाकायचा गरजच नाही. हा पहिले कोण गेलं, डच, दुसरे फ्रेंच, तिसरे इंग्रज. लक्षात, चौथे मग पोर्तुगीज गेले. फक्त हे लक्षात ठेवा, चौथ्या क्रमांकावर आले पहिले, गेले पहिले. तिसरा क्रमांक इंग्रजाचा, आले त्याच क्रमानं, गेले त्याच क्रमानं. हेच पलटी मारला फक्त तुम्हाला. लक्षात, डच पहिला, फ्रेंच दुसरा. समजलं का. कधी गेले फ्रेंच, सॉरी इंग्रज, पोर्तुगीज कधी गेले भारतातून, सगळ्यात शेवटी 1961, गोवा मुक्ती संग्राम 1961 मध्ये. तर मग पोर्तुगीजाचा अभ्यास आपल्याला पहिले करायचा आहे. तर पोर्तुगीजामध्ये त्यांचा पहिला गव्हर्नर कोणता, पहिला गव्हर्नर फ्रान्सिस्को दी अल्मेडा. काय नाव आहे, फ्रान्सिस्को दी अल्मेडा, ते दुसरा नंबरचा. ठीक आहे, फ्रान्सिस्को दी अल्मेडा. ठीक आहे. आता 1510 मध्ये त्याचा दुसरा गव्हर्नर कोणता, अल्बुकर्क, अल्फान्सो दी अल्बुकर्क. लक्षात. आता 1510 मध्ये यानं काय केलं, गोव्याले काय वसवली, वसाहत वसवली. लक्षात. आणि समोर दीव जिंकून घेतलं कोणापासून, आदिलशहापासून. कोणापासून, आदिलशाह. महाराष्ट्राचा इकडचा पट्टा कर्नाटक वगैरे आदिलशाहकडे होता ना. ठीक आहे. हे दीव दमन माहिती आहे ना, त्यातला दीव कोण जिंकून घेतलं, दीव कोणापासून, आदिलशाहपासून जिंकून घेतलं. कोण, अल्फान्सो दी अल्बुकर्कनं. लक्षात. आणि पुन्हा मग 1530 मध्ये समोरच्या गव्हर्नरला, निनो दी कुनाला, तिकडे काय केलं. आता बाकीचे गव्हर्नर आहे तुम्हाला महत्वाचे आहे. ठीक आहे, निनो दी कुना वगैरे समोरचे गव्हर्नर आहे पोर्तुगीजांचे, ते आपण स्टार्टिंग मध्ये लिहून घेऊ. समोर मग गोव्याची पणजी इथे काय स्थापन केली त्याने, त्याची राजधानी. पोर्तुगीजांची राजधानी कोणती, मग पणजी. ठीक आहे, पोर्तुगीजांची राजधानी पणजी. तर हे झाले कुठं, पोर्तुगीज गोव्याला स्थायिक झाले. लक्षात. मग त्याच्यानंतर कोण आले आपल्या इथं, डच आले. डचाचा थोडासा इतिहास आहे. समोर कोण आलं, इंग्रज आले, मग फ्रेंच आले. ठीक आहे. आल्यानंतर इंग्रज कुठं गेले, इकडून. आता इंग्रजाचं आणि पोर्तुगीजाचं पहिलेच भांडण तिकडे. ठीक आहे, त्याचं सगळ्याचं तिकडे भांडण होतं. मग ते इथं जवळ ज्याच्या वसाहती आहे तिथं येणार का डायरेक्ट, पहिले नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. ठीक आहे. मग गुजरातकडे, पश्चिम बंगालकडे, असं त्यानं काय केलं, स्थापन करण्याचा प्रयत्न केला आपापल्या वसाहती. भारतीय राजाकडे याचं काय मागाची, परवानगी मागायची, आणि मग तिथून आपल्या वसाहती स्थापन करून व्यापाराच्या परवानगी मागून भारतात काय करायचं, आपल्या वसाहतवादाचे पायामुळं रोवायचे, असा त्याचा विचार होता. मग आता इंग्रज कुठं, इंग्रजाचं मुख्य ठिकाण कोणतं झालं, अगोदर सुरत, पण त्यांचा लवाजमा कुठं होता, पूर्ण पश्चिम बंगालकडे. ठीक आहे. मग इकडे काय झालं, फ्रेंचांची एंट्री झाली. डच तर थोड्याफार त्यांचा काही विषय जास्त भारतात नव्हता. ठीक आहे, लगेच ते हार मानली त्यानं इंग्रजांसमोर, लगेच ते तिकडे इंडोनेशियाकडे गेले. पण जुटली कोणाची, इंग्रज आणि फ्रेंचांची. लक्षात, कोणा जुटली, इंग्रज आणि फ्रेंचची. 3 कर्नाटक युद्ध आहेत ना, त्याच्या अगोदर कोणाकोणा जुटलं, पोर्तुगीज आणि फ्रेंचांचं अगोदर. ठीक आहे, कर्नाटक युद्ध आहेत, अजून वेगवेगळे युद्ध आहेत, पाहू आपण ते समोर. आता नंतर मग फ्रेंचांचे युद्ध जेव्हा झाले इंग्रजांसोबत, तेव्हा इंग्रज वर तर ठरले. ठीक आहे. आणि मग नंतर अशा प्रकारे तिथं इंग्रजाचा वसाहतवाद चालू झाला. मग पूर्ण भारत मग कोणाकडच्या अंडरमध्ये आला, नंतर इंग्रजांच्या. मग छोट्या छोट्या वसाहती होत्या,
पोर्तुगीजाच्या होत्या, फ्रेंचांच्या होत्या. त्यानंतर मग काही भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय करण्यात आल्या, भारताकडे देण्यात आल्या ऑफिशियली. म्हणजे तारखा वगैरे आपण समोर पाहू. हे एवढं आलं लक्षात? ठीक आहे. याचं स्टॅटिक आपण पाहू कोण कोण आहे. पोर्तुगीजमध्ये फ्रान्सिस्को दो अल्मेडा आणि अल्फान्सो दी अल्बुकर्क आणि निनो दी कुना वगैरे आहेत मध्ये. ते काही एवढे महत्वाचे नाही आहे. तर या फ्रान्सिस्को दो अल्मेडा जे आहे याचं ब्ल्यू वॉटर पॉलिसी, कोणती? ब्ल्यू वॉटर पॉलिसी. आणि कार्देज सिस्टीम, कोणती सिस्टीम? कार्देज परवाना सिस्टीम आहे. कार्देज परवाना म्हणजे परवानगी द्यायची, ठीक आहे, व्यापाराची परवानगी. ते ब्ल्यू वॉटर पॉलिसी आणि कार्देज सिस्टीम फ्रान्सिस्को दी अल्मेडाचा आहे. महत्वाचे 2 पॉईंट. बाकी मग अल्फान्सो दी अल्बुकर्कचे हे 2-3 पॉईंट आहे. काय जिंकलं, कसं जिंकलं, कोणापासून जिंकलं, ठीक आहे. पणजी वगैरे कुठं हलवली तो समोरचा आहे, पणजी लेअर नाही हलवली, ठीक आहे. आता हे ब्ल्यू वॉटर पॉलिसी लक्षात ठेवा आणि कार्देज सिस्टीम कोणाच्या नावानं? फ्रान्सिस्को दी अल्मेडाच्या नावानं, ठीक आहे. हे एवढं बरोबर पद्धतशीर डोक्यात घाला. बाकीचं समोर भाऊ उद्या याचं स्टॅटिक लिहून देतो आणि तिथून मग समोर आपण काय शिकू? फ्रेंच, भारतात फ्रेंचांचा काय काय होता विस्तार वगैरे, ठीक आहे. त्यांचं मग इंग्रजांसोबत कशी लगड लागते आणि इंग्रज कसे वर्चस्ववादी ठरतात भारतात ते आपण ठरू समोर, म्हणजे पाहू समोर. आणि मध्ये या दोघांच्या भांडणाच्या मध्ये भारतीय राजांनी कसा मूर्खपणा केला ते आपल्याला दिसूनच येते. लक्षात? तेव्हा भारत होता का? भारत नावाचा भारत तेव्हा नव्हता. वेगवेगळ्या राज्याचे आपापले स्वतःचे राज्य होते. त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी मग हे असे लोक येऊन आपल्यावर आक्रमण करून अत्याचार करून गेले, ठीक आहे. तर हे पार्श्वभूमी समजली असन तर उद्यापासून आपण आपला लेक्चर इतिहासाचं चालू करू. हे तर पार्श्वभूमी आहे फक्त, ठीक आहे. ते बंद कर.